डोंबिवलीचा जो वेस्टचा भाग आहे, कंप्लीट वेस्ट आणि ईस्टचे जो स्टेशनचा एरिया आहे, टोटल माझ्याकडे 1,97,000 ग्राहक आहेत. घरगुती, कमर्शियल, व्यावसायिक सगळे मिळून. त्यातले आपण 33,000 ग्राहकाचे मीटर आता आपण बदली केलेत. थोडा स्पीड स्लो आहे कारण ते मॅनपॉवर एजन्सीकडे कमी आहे. लोकांचा अपोजही आहे की बाबा आमचे लावू नका, लोकांना काही गैरसमज काही लोकांनी निर्माण केलेत. त्यामुळे तसा थोडा विरोध आहे त्या गोष्टीला. पण आपण त्याची जनजागृती करत आहे. त्यानंतर मीटर लावतोय आपण. स्मार्ट मीटर लावण्याचे फायदे काय आहेत? स्मार्ट मीटर लावा तर तुम्हाला तुमचा कन्झम्पशन जे आहे, डेली तुम्हाला रेकॉर्ड करता येईल किंवा आज मी किती वापर केली किंवा सकाळी 7 ते 9 मी किती वापर केली किंवा 9 ते 12 टाईम ऑफ डे. स्मार्ट म्हणजे काय, त्यात आवरली तुम्हाला कन्झम्पशन मिळेल. माझा करंट किती लोड चालू आहे, माझा घरात वापर काय आहे, आज काय आहे. मी समजा 4 दिवस गावी गेलो तरी मला माझं मीटर रिडिंग कळेल की बाबा मी गेल्यापासून मीटर रिडिंग स्टॉप झालेलं आहे, ते आल्यानंतर मीटर रिडिंग चालू झालं. दुसरा ॲडव्हान्टेज आहे स्मार्ट मीटरचा की जर तुम्ही सकाळी 8 ते 5 ह्या काळात जर वीज वापरली तर त्या 80 पैसे पर युनिट त्याला डिस्काउंट आहे सोलर अवरचा. आणि जी आम्ही लाईट सोलर जनरेट करतो ऑल ओव्हर महाराष्ट्र, ती मला ₹2.5 ₹3 रेटनी पडते. तर तो बेनिफिट मी तुम्हाला खाली पास ऑन करतोय थ्रू स्मार्ट मीटर. कारण स्मार्ट मीटर ही प्रोव्हिजन आहे तुमचं आवरली कन्झम्पशन रेकॉर्ड करता येतं. सकाळी 8 संध्याकाळी 5 या काळात जे तुम्ही लाईट वापरला महिन्याभरावर, समजा तुमचा टोटल वापर 250 युनिटचा आहे महिन्याचा एका, तर तुम्ही सकाळी 8 संध्याकाळी 5 या काळात तुम्ही समजा 80 युनिट वापरले तर 80 इंटू 80 पैसे पर युनिट तुम्हाला ₹64 बेनिफिट त्यात आहे स्मार्ट मीटरमध्ये. स्मार्ट मीटर लावणे हे कंपल्सरी आहे का? आणि त्याचबरोबर स्मार्ट मीटर लावताना ती देण्यात आलेली जी नोटीस असते ती काही ठिकाणी दिली जात नाही इमारतीमध्ये, अशी काही तक्रारी आहे? नाही, आम्ही ते नोटीस द्यायची आम्ही 100% सोय केली आहे. आता एक इंग्लिशमध्ये पण दिले आहे, ते मराठीमध्ये पण देऊ आपण. आणि ग्राहकाला कन्व्हिन्स केल्यानंतर मीटर लावतोय. सक्ती अशी कुठंच नाही, पण आम्ही ते आज वगैरे करावं लागणार. कारण उद्या काय होईल, समजा माझ्याकडे 1,97,000 ग्राहक आहेत, 5,000 ग्राहक उरले, त्याची रिडिंग घ्यायला मला वेगळी प्रोव्हिजन करावं लागेल. 5,000 ग्राहक मीटर लावलेच नाही, मला त्याची वेगळी रिडिंग घ्यायची, मला वेगळी पाळत करावं लागेल. स्मार्ट मीटर आलं तुमचं काय रिडिंग ऑटोमॅटिक बाहेर येणार आहे. सिम कार्डचं रिडिंग मला दर महिन्याचं रोज रिडिंग मला मिळू शकणार आहे. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.